रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमौली श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया आदि करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या उपस्थितीमध्ये सर्व संयोजक मंडळींच्या सुंदर अशा आत्मीय आयोजनामधून सर्व ग्रामस्थ मंडळींच्या सुंदर अशा सहयोगामधून अनेक संत साधू संतांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनामध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या उत्सवाचा हा रौप्य महोत्सवी वर्ष आणि तन्निमित्ताने परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री हरिभक्तीपरायण विदर्भरत्न परमपूज्य रामरावजी महाराज ढोक महाराजांच्या पवित्र अशा मुखारविंदातून संपन्न होत असलेल्या या रामकथा या कथेच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण आजच्या या तृतीय दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये उपस्थित आहोत. वास्तविक पाहता हा अल्टरनेटिव्ह बुवा आहे. म्हणजे असं की आपली नियोजित सेवा पुढं मंगळवारी आहे 21 तारखेला आणि आजची नियोजित सेवा श्री हरिभक्तीपरायण जयेश महाराज भाग्यवंत मुंबई यांची आजची खऱ्या अर्थानं सेवा आहे. परंतु महाराजांना प्रवासामध्ये फार मोठी अडचण आलेली असल्यामुळं महाराजांनी विनंती केली, मी पोचतो पण 10-10:30 वाजतील असं महाराजांचं म्हणणं होतं. कारण ते लोणावळ्याच्या घाटामध्ये काहीतरी वाहनाचा हे झालेला असल्यामुळं महाराजांना पोहोचणं शक्य नव्हतं. त्यामुळं त्यांनी म्हटलं होतं भागवून घ्या. पण आता भागवून घेण्यापेक्षा सर्व संयोजकांनी सुवर्ण मध्य गाठला. रौप्य महोत्सवी वर्षात सुवर्ण मध्य गाठला त्यांनी आणि त्यांनी असं म्हटलं की मग महाराज आम्ही भाले बदली करतो, साटलोट संसाठी आजच्या भाषेत. आणि मग आजची सेवा मंगळवारी आणि मंगळवारची सेवा आज अशा निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. हरकत नाही, भगवंताची सेवाच आहे. कुठल्या दिवशी केली म्हणजे सेवा झाली आणि कुठल्या दिवशी केली म्हणजे कीर्तन झालं असं थोडंच आहे. कधीही झाली तरी ती देवाची सेवाच आहे. त्यामुळं थोडंसं जे जयेश महाराजांची भूक घेऊन आलेले आहेत त्यांची मात्र हेळसाण झाली एवढी गोष्ट की महाराजांचं श्रवण करण्याच्या निमित्तानं म्हणजे थोडक्यात आमंत्रण दिलं त्यावेळेला बेत होता पंचपक्वान्नाचा, पण ताटावर बसलं तर दुसरंच दिसायला असं झालं. काहीतरी पोळ्या खायच्या होत्या पण बेसन भाकर नशिबाला आली. आता काय हरकत नाही, पण ठीक आहे, बेसन भाकर रोज भेटायची आहे म्हणून ती बी चालवूनच घ्यावी लागेल असं आहे. तर आपण सर्वजण त्या निमित्तानं उपस्थित आहोत. थोडं सेवा मागं पुढं झालेली आहे, पण मला वाटतं आपण सगळे आजही आला तर त्याही दिवशी येणारच होतात असं मी गृहीत धरतो. आणि तर आपण सर्वजण उपस्थित आहोत. सद्गुरुनाथ जशी कृपा करतील तशी थोडीशी सेवा आपल्याला करायची आहे, थोडीशी करायची आहे. कारण मला जवळजवळ 5-25 जणांनी सांगितलं महाराज तब्येत ठीक नाही आणि तुम्ही 1 तासाच्या वर कीर्तन करायचं नाही. तर मी म्हणलं हरकत नाही, आता उभा राहिलो, शेवट माझ्याच हातात आहे, किती वेळ करायचं ते. तर असं थोड्या वेळामध्ये आपण सेवा प्रभूचरणी समर्पित करणार आहोत. खरं पाहता त्या निमित्ताने तुकोबारायांच्या गाथेतील 5 चरणाचा अत्यंत महत्वाचा प्रासादिक असा म्हणूच का सर्वांच्या परिचयातला असणारा असा, म्हणजे आता हा नियमानं म्हणावा लागतो म्हणून म्हणतो, कारण तो माझ्याही परिचयाचा नाही. मी सुद्धा येता येता पाठ केलाय बरं का. असा असणारा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगद्वारा तुम्हा सर्वांना भगवंताच्या विशेष नामाची महती सांगतात. भगवंताची तशी नामं अनेक आहेत, पण त्यातल्या एका विशेष नामाचं
राम नामाचं महत्व महाराजांनी या अभंगामधून सांगितलेलं आहे. महाराज या अभंगाद्वारा आपल्याला असं सांगतात, राम म्हणता तरी जानता निनता. भगवंताच्या रामनामाची, भगवंताच्या नामाची महिमा सांगत असताना महाराज असं म्हणतात, भगवंताचं नामचिंतन जो करतो तो तरतो. मग तो तरणारा कोणीही असो. जानता निनता याच्यातून दोन अर्थ करावे लागतात. नेत्याला दुसरं साधन, ज्याला अज्ञानी लोक आहे त्याला दुसरं साधन करता येत नाही म्हणून त्यानं नाम गावं, देवाचं नामस्मरण करावं. पण ज्ञानी लोकांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे, असं तुकोबारांना म्हणायचं आहे की ज्ञानाला सुद्धा तरुण जायचं असेल तर नामाशिवाय पर्याय नाही. निव्वळ ज्ञानानं भवसागर तरता येणं शक्य नाही. कारण अभिमान नित्य नवा तया माझे. म्हणून भले भले ज्ञानी, परंतु ज्ञानोत्तर त्यांनी सुद्धा भक्ती साधलेली आहे की नाही. ज्यांनी अद्वैत सिद्धीसारखा श्रेष्ठ ग्रंथ लिहिला आहे की नाही. आता अद्वैत सिद्धीबद्दल मी न बोललेलं बरं, कारण त्याचा अभ्यास करून अध्यापन करणारी मंडळी इथं बसलेली आहेत, ज्यांच्या समवेत आम्हाला 2-2.5 महिने राहण्याचा योग आला. गंगेच्या पवित्र तीरावरती राहून ऋषिकेश सारख्या पवित्र तीर्थामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाची ध्वजा त्या ठिकाणी उंचावण्याचं आहे की नाही. पेशव्याच्या काळामध्ये आटके पार आपली ध्वजा गेली होती, भगवी ध्वजा. तशी आता वारकऱ्याची ध्वजा आटके पार म्हणायला हरकत नाही. हिमालयाची कुशी म्हणजे आटके पारच झालं. तर आपली वारकरी संप्रदायाची ध्वजा ऋषिकेश सारख्या पवित्र तीर्थामध्ये श्री विठ्ठल आश्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी ज्यांनी उभी केलेली आहे, त्या आश्रमाचे खऱ्या अर्थानं ज्यांच्या संगतीत आम्ही 2-2.5 महिने होतो, 2010ला गंगेच्या तीरावर राहायचं. तर स्वामीजींच्या जवळ होतो त्यावेळेला पहिल्यांदा आमचा संबंध आला, योग जुळून आला. आणि तेव्हापासून अजून आमच्यात महाराज असून बी केव्हा भांडण झालं नाही. नाहीतर 2 बुवा, 2 आवा, 2 जावा, 2 तट्ट एकत्र, 2 भट्ट, हे सगळे एकत्रित आले की वाद होतात म्हणे. पण आमचं तसं काही झालेलं नाही. आमचा संवाद आहे फक्त. कारण मला काही कळत नाही हे त्यांना चांगलं कळतं, त्यामुळं वाद व्हायचा विषय येत नाही. तर अत्यंत माझ्यावर ज्यांचं प्रेम आहे, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण नामदेव महाराज शास्त्री, आदरणीय हरिभक्तीपरायण अमरजी महाराज शास्त्री, शंकर महाराज, अवीरदासजी महाराज, महाराजांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी हा आनंद घेत आहोत. खरं म्हणजे आपल्या या रामकथेला गंगा हे विशेषण आपण पहिल्या दिवशी ऐकलं की महाराजांच्या मुखातून. काय रामकथा सुभग सरी नाना संत चकोर करही जेही पाना, किंवा गंगा असं म्हटलेलं आहे भगवान शंकरांनी. जो जग पावन गंगा आहे की नाही, ही जगाला पावन करणारी कथारूपी गंगा. आणि त्या गंगेचं खऱ्या अर्थानं रामकथेची गंगा इथं वाहत असताना भगवंताच्या चरणतीर्थाची जी गंगा आहे त्या गंगेच्या तीरावर राहून साधना करणारी मंडळी इथं आली. ही साधू मंडळी, ऋषी मंडळी इथं आली म्हणजे आपला सप्ताह कृतार्थ झाला म्हणायला हरकत नाही. कारण हिमालयात राहून तप करणारे साधू आपल्या इथं आले. आणि आजच विषय झाल्यावर का कथे न बोलवता संतांनी येणं हे म्हणजे आपल्या पुण्याच्या उदयाचं लक्षण आहे. आणि आम्ही बोलवलंही असतं तरी यांना जर यायचं नसेल तर हे येत नाहीत महाराज. कारण ह्यांचा असा येशा ब्राह्मी स्थिती पार्थ नयनाम प्राप्य विमुह्यती. पुन्हा ते जगाच्या बाजारात अडकत नाहीत. यम लब्ध्वाच्या परम लाभम मन्यते नाधिकम तत. पण तरीही आपलं भाग्य आहे. आणि खऱ्या अर्थानं लोहाऱ्यातला प्रत्येक भाविक अत्यंत हृदयातल्या आत्मीयतेनं या सप्ताहाशी जुळलेला आहे. आणि तो सप्ताह तितक्या भावनेनं संपन्न होतो आहे. म्हणून न बोलवता संतांचं येणं घडलेलं आहे. म्हणून तुका म्हणे आणले घरा, असं आहे का प्रमाण. तुका म्हणे आणले घरा तोची दिवाळी दसरा. यावंच लागते महाराज, म्हणून आणल्यावर दिवाळी दसरा नाही.
पण तो का म्हणे आले घरा. स्वतःहून संत ज्या दिवशी आपल्या घरी येतील समजावं तो चिरिवाळी दसरा. ऐसे कर्मसाम्य दशा अथी जेथ विरेशा. सद्गुरु अपैसा भेटेची गा. सद्गुरूला संतांना बोलवावं लागत नाही. आपली अंतरातली तळमळ जागी झाली की संत आले म्हणून समजा. मी प्रमाण तसं म्हणजे पूर्व पक्षात घेत नाही, पण आज घेऊ अमोल भाऊ आपण. अर्थ काम चाड नाही साधो भेट देते तया अवतारे. ऐसे ऐसे आने भेट देते साधो. ऐसे ऐसे आने भेट देते साधो. साधो भेट देते तया अवतारे. ऐसे ऐसे आने भेट देते साधो. ऐसे ऐसे आने भेट अर्थ ताड कामना हे चित्ता. मान मोह माया मिथ्या. करते व्यवहारी जाणून निर्णता. करते व्यवहारी जाणून निर्णता. साधू भेट देते तया अवतारे. ऐसे ऐसे आने भेट देते साधो. ऐसे ऐसे आने भेट देते साधो. तया अवतारे. ऐसे ऐसे आने भेट देते साधो. ऐसे ऐसे आने आणि म्हणून साधू भेटी देते तया अवचितारे. त्यामुळे आपल्या उत्सवाचं खऱ्या अर्थानं पुण्य आहे. म्हणून सर्व संतांची उपस्थिती आपल्या या उत्सवामध्ये होत आहे. न बोलवता हे सगळे ऋषी आपल्या उत्सवामध्ये आलेले आहेत. आपलं हे परम भाग्य आहे. खरं पाहता सगळ्यांच्या किती आत्मीयतेनं हा उत्सव होतोय गणित नाही महाराज, हे की नाही. सगळे 10 दिवसापासून पळतायत. दोन बालाजी आहेत, हे की नाही. त्यामुळं मला वाटतं बाकीचंही कमी पडायचा काही विषय यायचा हे नाही. एक बालाजी आहे तर तिथं काही सुद्धा कमी पडणार. इथं तर 2 आहेत. त्यामुळं बाकीची सुद्धा व्यवस्था अगदी तशाला तशी सुरू आहे. सगळे साधू संत आनंदानं या ठिकाणी सेवा करतायत. महाराजांची उपस्थिती आहे. आपला विषय असा सुरू होता मधुसूदन सरस्वतीची, ज्यांनी अद्वैत सिद्धी हा ग्रंथ लिहिला. इथंच होतो ना, बरोबर आहे की. ठीक आहे, तुम्ही गेलो तरी मी आहे ठिकाणावर. तर अद्वैत सिद्धी सारखा वेदांत सिद्धांताचा जो शेवटचं टोक मानला जातो हा ग्रंथ लिहिला. पण त्यांना एकदा भगवान बालकृष्णाचं सुंदर बालरूप डोळ्यानं दिसलं. ते स्वप्नात त्यांना दर्शन झालं आणि त्यांनी सुद्धा एक श्लोक लिहिला शेवटी वयाचा. आपण म्हणतो भगवान श्रीकृष्णाचा, तो त्यांनी लिहिलेला आहे. वंशे विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्ठात पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्व महन जाने. म्हणजे जाण त्याला सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या नामाशिवाय पर्याय नाही आणि नेन त्याला तर त्याच्याशिवाय पर्याय नाही तर नाहीच. म्हणून महाराज म्हणतात राम म्हणतात तरे जाणता नेनता. विद्वानालाही भगवत भक्ती हेच कारण आहे तरण्यासाठी. आणि अजाणत्या अज्ञानी जीवाला सुद्धा आधार जर काय असेल तर भगवंताचं नाम. म्हणजे महाराज जाणत्या नेणत्याचं तुम्ही सांगितलं हो, पण एखादा अनाधिकारी असेल तर
महाराज म्हणतात हो का याती भलता कुळहीन, कुठल्याही जातीत जन्माला आलेला असो, कुलीन नसो शालीन नसो, म्हणून हो का याती भलता कुळहीन, हे भगवंताच्या नामानं तरल्याशिवाय राहत नाहीत। आणि हे जे भगवंताचं नाम प्रत्येक जीवाला तारणार आहे, हे काय फार कठीण अशा प्रकारचं साधन आहे असं नाही। राम म्हणता न लगे अनेक सायास, देवाचं नामचिंतन करण्यासाठी काही सायास लागत नाही। आणि केले महादोष तेही जळते, माग काही दोष घडले असतील, दोष नव्हे महादोष घडले असतील, ते सुद्धा भगवंताच्या नामानं जळून भस्म झाल्याशिवाय राहत नाहीत। म्हणून भगवंताचं नामचिंतन तुम्ही आम्ही करावं हा महाराजांचा आग्रह आहे। खरं तर अभंगातला सिद्धांत सेवी अमृतपान एक भावे हा सिद्धांत आहे। महाराज म्हणतात भगवंताच्या नामाचं सेवन करा, म्हणजे नामस्मरण करा। का बरं करा, तर याची कारणं सगळी मीमांसा महाराजांनी वर सांगितले की हे नाम ज्ञानी लोकांना तारणार आहे, अज्ञानी जीवाला तारणार आहे, जडजीवांना तारणार आहे। कुठल्याही अनाधिकार माणसानं जरी या नामाचा चिंतन केलं तर त्याला हे तारणारं नाम आहे। कसलंही कष्ट न लागणारं अशा प्रकारचं हे साधन आहे। म्हणून राम म्हणता न लगे अनेक सायास, केले महादोष तेही जळते। म्हणले महाराज आता काही व्यावहारिक प्रश्न घेऊन सुद्धा तुकोबराकडे येणारे लोक आहेतच की। तुकोबराकडे काय सगळे कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण हेच म्हणणारे थोडेच आहेत। त्यांना सुद्धा विचारायला येतच होते, म्हैस दूध दिना, व्यापार चलना, गाडी चलना, अमुक होईना तमुक होईना। महाराज म्हणले त्याच्यासाठी सुद्धा सांगून ठेवतो, राम म्हणे तया नये जवळे भूत, जो अखंड भगवंताचं नाम चिंतन करतो त्यांच्याजवळ भूत येत नाही, भूत येत नाही। मग या जगात भूत आहे का, अमुक आहे का, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे, तिकडे काही आपल्याला जायचं नाही। पण महाराज म्हणतात राम म्हणे तया नये जवळी भूत, कैचा यमदूत म्हणता राम। महाराज म्हणतात भगवंताच्या नामाचं चिंतन करणाऱ्याला यमदूत सुद्धा अंतकाळाच्या वेळेला त्रास देत नाही। मग यमदूत त्रास देत नाही तर कोण सोडवतं त्याला, आपण पुढे विचार करू त्याचा। राम म्हणता तरे भवसिंधू पार, भगवंताच्या नामचिंतनाचा प्रभाव भवसागर तुम्ही आम्ही तरुण भगवंताच्या दिव्य स्वरूपाला प्राप्त होतो। आणि म्हणून चुकती इरझार म्हणता राम, भगवंताच्या अखंड नामाचं चिंतन केल्याचा परिणाम जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती होते। म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे हेची सुखाचे साधन, हेच जीवाला खऱ्या अर्थानं निरपेक्ष सुख देणारं साधन आहे। म्हणून सेवी अमृतपान एक भावे, आणि अत्यंत मधुर अमृताही पेक्षा अत्यंत सुरस असणारं हे भगवंताचं नाम, त्या नामाचं चिंतन करा, सेवन करा, म्हणजे हृदयातून भगवंताच्या नामाचं स्मरण करा, असं महाराज या अभंगद्वारा तुम्हा सर्वांना सांगतायत। वास्तविक पाहता आपल्या या गावचा हा रौप्य महोत्सवी वर्ष आहे। लोहारा नगरीचा 25वा हा सप्ताह सोहळा आहे। याबद्दल महाराजांनी कथेमधूनही वेळोवेळा सांगितलेलं, जास्त सांगत नाही। आणि त्या निमित्तानं मोठा उत्सव करावा अशी सर्व भाविक सज्जनांची इच्छा सर्वांनी, सगळ्यांना वाटलं असेल कदाचित मला जास्त कळतं असं, त्यामुळं मला म्हणाले आपण कथा करू, चांगलं मोठी मोठी कीर्तनं घेऊ, आयोजन मोठं करू, आणि मग सर्वच भजनी मंडळी गुरुजी आदी करून सर्वच भजनी मंडळी आम्ही सर्वांनी ठरवलं मग शुभस्य शीघ्रम, चांगल्या कामाला वेळ नको। त्याच वेळेला आम्ही आश्रमातूनच लगेच ढोक महाराजांना फोन लावला, महाराजांना म्हटलं आपली कथा आम्हाला अपेक्षित आहे। महाराजांनीही पहिल्याच फोनला महाराजांनी होकार दिला। हे सुद्धा कौतुक आहे बरं का, खरंच टाळी वाजवायचं कौतुक आहे, वाजवा जरा। हे आपल्यासाठी नाही त्यांच्यासाठी। महाराजांनी पहिल्या शब्दात होकार दिला कथेला, आणि मग तिथून तयारी सुरू झाली। मग आम्ही पंढरपूरला गेलो कीर्तन घेण्यासाठी। परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरू श्री चंद्रशेखर बाबांनी काल्याचं कीर्तन दिलं, तेही त्यांना शक्य नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी खूप दाटणीतून जागा दिलेली आहे आपल्याला, कारण त्यांची कथा सुरू आहे उदगीर जवळ 2 ते 5, आणि कीर्तन आपल्या इकडं काल्याचं आहे।
तर त्या दिवशी सगळ्यांनी जरा लवकर यायचं आहे. मी पुढेही सूचना देत होती. आता ते माझं मुद्दामच शेवटी ठेवलं होतं म्हणजे सगळ्या सूचना देता येतील म्हणून, पण आता बदल झालेला आहे. असू द्या, तुमच्या ध्यानात राहायचं नाही, भरपूर व्याप तुमच्या मागं. त्याच्यामुळं काय थोडा व्याप का, उठल्यापासून देवेंद्र काय झालं, नरेंद्रचं काय झालं, योगीजीचं काय झालं का, थोडा व्याप तुमच्या मागं का, त्यामुळे विसरून जायची शक्यता आहे. तरी पण आठवणीत राहू द्या, कीर्तन यावर्षी 12 वाजता नाही. दरवर्षी ही उशीर करायचा बुवा असल्यामुळं 12 वाजता असतं, पण यावर्षी मात्र काल्याचं कीर्तन आपलं 10:30च्या दरम्यान सुरुवात होणार आहे. सगळ्यांनी लवकर पोहोचायचं आहे त्या दिवशी. असो, आणि मग सप्ताहाचं सुंदर असं नियोजन, आणि इतकी सगळी तपस्वी मंडळी. प्रसिद्ध कीर्तनकार कमी पण सिद्ध कीर्तनकार जास्त घ्यायचे असा निर्णय झाला. आणि मग नाथ महाराजांचे वंशज उद्या आपलं परवा एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज एकनाथ महाराजांचे वंशज आहेत. असं म्हणजे सगळी तपस्वी मंडळी ज्यांनी सर्व संसारावर शून्य ठेवून जगत कल्याणासाठी जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये राहून 1ही रुपया पगार न घेता विद्यार्थी शिकवण्याचं कार्य जे करतात त्यांचं कीर्तन उद्या आहे. आदरणीय उल्हास बाबा त्यांचं कीर्तन उद्या आहे. ही अशी सगळी मंडळी तपस्वी मंडळी सगळी कीर्तनाला आहेत. गुरुवर्य दादांची सेवा आहे. शेवट दिवशी गुरुबाबांचं चक्री भजनाचं दर्शन आपल्या सर्वांना होणार आहे. अशा सगळ्या दिव्य आणि भव्यतेनं हा उत्सव या ठिकाणी संपन्न करण्याचं आयोजन झालं. आणि त्याच्यात एक जरा काहीतर कसं असते, कुठल्याही कामाला बळी द्यावा लागतो, हे खरं आहे बरं का. मग तो बळी वेळेचा तर द्यावा लागतो, वेळेचा द्यावा लागतो ना. सगळ्यांनी वेळ इथं दिली तर काम पूर्णत्वाला जातं. कोणाला वेळेचा द्यावा लागतो, काही न कळत्या लोकाला जीवाचा द्यावा लागतो. तसं सगळ्या संयोजक मंडळींनी वेळेची बळी दिली आणि जीव दिला पाया तळी, असं म्हणून या उत्सवाला इतकं सुंदर असं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालं. खरं म्हणजे आयोजकांनी आयोजन केलं ही तर गोष्ट महत्वाचीच आहे, पण तुम्हीच आला नसताव तर. याचा दुसरा अर्थ असा आहे की तुम्ही सुद्धा या ठिकाणी इतक्या बहुसंख्येनं कथा कीर्तनाला उपस्थित होत आहात. हेही एक प्रकारचं या सप्ताहाचं वैभव आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यासाठी आमचे परममित्र अमोल महाराज आणि आदिनाथ महाराज दोघं धुरा सांभाळत आहेत. कवा त्यांनाही वकली मारायची सवय आहे, मला माहीत नव्हतं हे, पण माहीत झालं आता. मी सावध होतो इथून पुढं. तर त्यांना सांभाळायला आदिनाथ महाराज आहेत, असं आहे ते. तर ती दोघं मिळून ही धुरा सांभाळत आहेत पारायणाची आणि कीर्तनाची. आपण सर्व गुणीजन मंडळी, काल किती दादांनी कौतुक केलं, म्हणे इतके सुंदर गुणीजन आहेत, यांच्याहून ओवाळून टाका. तर खरंच आहे, इतक्या सुंदर चाली, इतकं सुंदर सगळं या ठिकाणी सुरू आहे. आणि हा सगळा नयनरम्य आणि जीवनाला धन्य करणारा असा उत्सव या ठिकाणी होतो आहे. त्यातली आजची 3ऱ्या दिवसाची सेवा भगवत कृपेनं माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. आपण सर्वजण एकदा प्रेमानं भजन करू. आणि अजून पुढं उत्सव किती दिवस आहे, हाय की किती काय होणार दिवस. सगळ्यांनी अजून आनंद घ्यावा. रामकथा तर इतकी आनंदात सुरू आहे की आपण येऊन पहा. एकदा आला की दुसऱ्या दिवशी रामकथेला माणूस येणार म्हणजे येणार. संख्या का वाढना, तुम्ही येणार म्हणून वाढना. एकदा येऊन बघा काय आनंद. महाराज कथेत सुद्धा साक्षात प्रभू रामचंद्राचं रामायण डोळ्यापुढे घडू लागलं की काय, अशी महाराजांच्या वाणीची तपश्चर्या आहे. महाराज मंत्र्याला सुद्धा वेळ देत नाहीत, हे आम्ही साक्षात डोळ्यानं पाहिलेलं. पण आपल्यासाठी मात्र महाराज वेळ खूप देत आहेत. नाहीतर 4:45ला कथा संपून 5ला गाडीत बसतात, पण 2-5 मिनिटं आपल्यासाठी मागं पुढं करू लागलेत. याचा अर्थ आपण मागं पुढं झालं तर चालतं असं नाही, आपण लवकर आलं पाहिजे. सगळ्यांनी या कथेचाही आनंद घ्या. उद्यापासून अजून मोठ्या मोठ्या मंडळींची कीर्तन आहेत, आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती. एकदा भजन करा. Bye.
म्हणता नेनता होकाया ते भलता कुळहीन राम म्हणता न लगे आणि कसायास केले महादोष ते जळते. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. खरं म्हणजे मी कीर्तन करायला उभाच नाही गुरुजी, मी या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांचा आभार मानायला उभा आहे. बरोबर आहे की? पण आता अभंग घेतलाय म्हणल्यावर बोलावं तर लागेलच की, म्हणून अभंगाकडे येऊ जरा. तर जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा सर्वांना भगवंताच्या नामाची महिमा सांगतायत, भगवंताच्या विशेष नामाची महिमा सांगतायत. भगवंताची अनेक नावं आहेत बरं का. देवाला एक नाव आहे का? नाही. नमोस्त्वनंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादाक्ष शिरोरुभावे सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारिणे नमः. मला सांगायचं सहस्त्रनामने याला अनेक नावं आहेत, हजारो नावं असणारा असा भगवंताचं हे स्वरूप आहे. अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुणत्या ते म्हणून या भगवंताची अनंत नाव आहेत. अनंत हे नाम ज्या अनंत करुणावंत बहु आहे, करुणावंत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.